आलाप, मी सर्वसामान्य मुलगी नाहीये. मी एक इच्छाधारी नागिण आहे. आलाप, मी खरंच बोलतेय. मला माहिती तू फिल्मी आहेस, पण इच्छाधारी नागिन अजून काय नाही सुचलं तुला? हॅलो हॅलो जुई, नाही म्हणजे तू फिल्मी आहेस हे माहिती होतं आम्हाला, पण एवढी फिल्मी आहेस असं वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी माझं म्हणणं पटवून देते हवं तर, पण त्यासाठी मला आरसा लागेल. संध्या, आरसा. हे असं का होतंय? मीठ. संध्या प्लीज तू मीठ आणशील का प्लीज? जुईताई मस्करी पुरे. अगं संध्या, मी खरंच बोलतेय. हे बघ जुई, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मलाही तुला काही सांगायचंय. म्हणजे तू जशी इच्छाधारी नागिण आहेस, तसंच आम्ही सुद्धा सगळे इच्छाधारी माकडं आहोत. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. ए चला रे, ते तुमचं काय ते ट्रूथ अँड डेअर आटपा, नाहीतर माझं आतमध्ये जाण्याचं डेअर होणार नाही. चलो बाय, गुड नाईट इच्छाधारी. गुड नाईट. गुड नाईट. चल इच्छाधारी चल. कुठून सुचतं का जुई तुला हे सगळं? हा, समजलं? तू मूळ रूपात का नाही आलीस? कारण आज रात्री 9 पासून अमावस्या स्टार्ट झालीये. आणि अमावस्या सगळ्यांसाठी वाईट, पण आपल्यासाठी शुभ मुहूर्त. कारण त्या दिवशी आपण माणूस असतो, फक्त माणूस. आपल्यावर कसलाच परिणाम होत नाही. दुसऱ्यांदा खूप हिमतीने आपल्याला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण नेमकी अमावस्या आली. कदाचित त्या वरच्याला पण वाटत असेल की तू आणि आलापने नेहमी एकत्र राहावं. पण मी त्याला फसवतेय. मान्य आहे, मान्य आहे, ही जोडीदाराची साथ महत्वाची आहे, त्याला फसव पण नाही. पण अगं नियतीच तुला हे सांगू देत नसेल तर तू तुझं इच्छाधारीचं सत्य आणि आलाप सोबतचं सामान्य आयुष्य मॅनेज करायला शिक आणि तसं जग. हे बघ, आता आलापला सगळं सांगायचं हे मनातून काढून टाक आणि आलाप सोबत उद्यापासून नव्याने आयुष्य जग. तू म्हणतेस तसं जर नियतीच मला थांबवत असेल
तर मला थांबायला पाहिजे. आला, मी नेहमी तुझ्या सोबत असेल. हा 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 हा. संध्या फर्स्ट क्लास चहा झाला एकदम. थँक्यू दादा. आता हा चहा प्यायचा आणि उत्साहात धावत धावत कामाला जायचं. दाद्या दाद्या दाद्या, अरे दाद्या, काय रे हा का धावत धावत आलाय? न्यूजच तशी आहे. काय झालं? अरे दादा, तुझे ब्लड रिपोर्ट्स आणि त्या खिरीचे टेस्ट रिपोर्ट्स आलेत. काय आलंय त्यात? ऍक्च्युली दादाच्या ब्लड मध्ये आणि त्या खिरीमध्ये जे पॉइझन होतं ते कुठल्या पालीचं पॉइझन नाहीये, तर एका नागाचं पॉइझन आहे. म्हणजे आपल्या घरात आपल्याला जो दिसलेला तो साप नव्हता, नाग होता. म्हणजे तो नाग आपल्या घरातच आहे. अगं इच्छाधारी, नागिन तू, अगं काय? थांब, काय झालंय ते तुला माहित नाहीये? मला माहितीये, पण तू माझ्यावर का राग काढतेस? अगं मग काय करू? मला काही सुचत नाहीये. अगं मग जरा शांतपणे विचार कर ना. अगं विचार करून कालच ठरवलं होतं की इच्छाधारी नागिणीचं लाईफ आणि आलाप सोबतचं मॅरिड लाईफ यांची एकमेकांसोबत ऍडजस्टमेंट करायची आणि नव्याने आयुष्य जगायचं. मग आजच आलापचे ब्लड रिपोर्ट्स आले, ज्यात कळलं की आलापला नागाच्या विषामुळे विषबाधा झालीये. त्यामुळे घरात सगळ्यांना वाटतंय की तो नाग अजूनही घरातच आहे. हा मग ही तू आहेस? हो का? मी आहे का? हा मी आहे. हे नागिण, तू गप्प बस ग. हे बघ, आता सगळ्यांना संशय की घरात नाग आहे. मग असू दे, तू केअरफुली वाग ना. कशी केअरफुल वागणार? हे बघ, तू इच्छाधारी नागिणीचं लाईफ तर चेंज करू शकत नाही, पण आलाप सोबतच्या लाईफ मधलं टेन्शन तू कमी करूच शकते. म्हणजे आलाप सोबतच्या लाईफ मधलं सर्वात मोठं टेन्शन काय? तर आई तुझ्या सोबत बोलत नाहीये, बरोबर? मग त्यावर तू मार्ग काढू शकतेस. अगं पण कसा? अगं बोलून मोठमोठ्या विषयांवर सोल्युशन्स निघतात. तू आईशी बोलून तर बघ. त्या माझ्याशी बोलतील. ट्राय बट डोंट क्राय. एक्चुअली खुद ही को कर बुलंद इतना कि आई भी मुझसे बात करने लगे. पण नेमकी काय आयडिया करू ज्याने आई माझ्याशी बोलतील? हो, सामान सगळं घरपोच आलंय. अहो त्यात काय एवढं? तुमची ऑर्डर ती माझी ऑर्डर नाही का? हो, आज संध्याकाळपर्यंत ऑर्डर पूर्ण होईल. हो, आजच पूर्ण करते. चला ठीक आहे, ठेवते. हा आई, चला निघते आम्ही. प्राजक्ता, आज हाफ डे ने घरी येशील का ग? आई आज नाही हो जमणार. काय ना, मुंबईच्या ऑफिस मधले मोठे साहेब येणार आहेत, त्यामुळे तिथेच थांबावं लागणार आणि स्वरामुळे ऑलरेडी मला लेट झालंय, त्यामुळे निघते. संध्या चल ना लवकर. हा चला ताई, हे घे तुमचा डबा. अगं पण आता ही कुठे निघाली आहे?
आईसाहेब मी हॉस्पिटलला जाऊन येते. हॉस्पिटलला? काय ग, काय झालंय? नाही एवढं काही सिरियस नाहीये. अगं पण झालंय काय, ते काका गावावरून बाबांना घेऊन येत आहेत ना. अगं मग त्यांना घरी बोलवायचं ना, हॉस्पिटलला कशाला? बाबांच्या पायाचं हाड फ्रॅक्चर झालंय. बघ, आणि तू म्हणतेस काही सिरियस नाही म्हणून. बरं, तुला काही मदत हवी आहे का? नाही आईसाहेब, मी आधी हॉस्पिटलला जाते आणि काही असेल तर मग सांगते. नक्की सांगा. संध्या आता बोलतच राहणार आहेस का निघणार पण आहेस? नाही ते निघूया, मला तेवढं स्टेशनला सोडा. हो. जुईते किचनची खिडकी लावून घ्या. जर नाग बाहेर असला तर आत यायचा. मालती, अगं एवढा कसला विचार करतेस? काही सिरियस असेल तर नक्की सांगेल संध्या आपल्याला. नाही हो, म्हणजे ती सांगेलच हो, पण काय? अहो त्या पाथरेबाई आहे ना आमच्या बचत गटामधल्या, त्यांनी श्रावणामध्ये ना स्पेशल 500 पापड्यांची ऑर्डर घेतली होती. पण त्यांच्या मुलीच्या बाळंतपणामुळे त्यांना ती ऑर्डर पूर्ण करता येणार नाहीये. त्यांना मदत म्हणून ती ऑर्डर मी पूर्ण करेन असं सांगितलं. म्हटलं संध्या आणि प्राजक्ता ह्या दोघींना हाताशी घेऊन म्हटलं ती ऑर्डर पूर्ण करेन. पण या दोघी तर निघून गेल्या, आणि आता ही ऑर्डर कशी पूर्ण होणार हाच प्रश्न आहे ना तुझ्या समोर. हो ना, आणि त्यात ती ऑर्डर आजच पूर्ण करून द्यायची आहे. बाबा माझ्याकडे एक आयडिया आहे, आलेच पटकन. हे बघ, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. तुला जे सांगितले ते लवकर कर आणि घरी ये. हो मॅडम. काय चाललंय काय नेमकं डोक्यात? थांब ग जरा. मी तुझं मन आहे ना, मग मला नाही सांगणार. तू माझं मन आहेस ना, मग ओळख तूच. हॅलो, मी तुझं मन आहे. डोक्यात चाललेली गोष्ट कशी ओळखणार? हे एक मिनिट, तू आता मंत्र म्हणणार आहेस? हो. का? अगं तूच तर म्हणालीस ना केअरफुली बघायला पाहिजे, सो तेच करतेय. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्वं ओम फस मनुष्य रूपम. वाजलेत म्हणजे पुढे 2 वाजेपर्यंत नो टेन्शन. येस. हे एक मिनिट, पण जुई तू नेमकं मंत्र कशासाठी म्हणालीस? हे जुई, मला पण सांग ना, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते. जस्ट वेट अँड वॉच. चल माझ्यासोबत. काय झालं तुझी? एवढ्या लवकर धावपळीत का बोलवलं? एक मिनिट.
467, 468, 469, 470. किती झाले? अहो अजून 30 कमी पडतायत ना. अरे एवढंच ना, मग त्यात काय एवढी काळजी करायची? डोंट वरी. मॅनेजर, येस सर. अजून 30 पापडांचं पीठ बनवून आणा. येस सर. ओ मिसेस देसाई, अवकाश हा. गरम पाणी आहे, माहितीये ना. गरम वस्तूला स्पर्श झाला तर आपण आपल्या मूळ रूपात येतो. ओके छोट्या मॅडम, हे सगळं जर मी मंत्र म्हटला नसता तर, पण आता मी मंत्र म्हटलाय आणि तुम्ही जर घड्याळात पाहिलं तर तुम्हाला समजेल. मंत्र म्हणून 3 तास पूर्ण व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे. हा ठीक आहे ठीक आहे, कॅरी ऑन. जुई, आला माझा आला. अगं ते भांड, कुठलं भांड? अगं ते ग, कुठलं आलाप? अगं ते आहे ना. अच्छा, म्हणजे भांड मागायला येणं बहाण आहे. हा, सो मी तुला एकांतात भेटण्यासाठी केलं. आला, हे किचन आहे. मग मग काय, मग मला माझं काम करू दे. अगं मी कुठे अडवलंय? मी तर मदत करायलाच आलोय ना. आलाप, जर तू अजून जवळ आलास ना तर हे पीठ मी अंगाला लावे ना. ओके ओके. आलाप, काय झालं? घड्याळात किती वाजलेत? 2:10. म्हणजे भिंतीवरचं घड्याळ. अगं ते पाणी पितंय. आलाप, तू जाऊन चेक कर ना ते चालू आहे की नाहीये ते. अगं मी नंतर बघतो ना. तू जा ना, जा जा, तू चेक कर. अगं हे जुई, घड्याळ वेळ सांगायला चुकलंय. आलापने तुझा हात बघून तुझी वाईट वेळ सुरू होण्याआधी तू तू हात नळाखाली धर. जा ना, लवकर जा, लवकर जा.